शुभम सुरेश काटे, हा जाधव महा आहे कोकुटनर मधला. हे आमच्या आजीचं गाव आहे. इथे आम्ही यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय, राहायची सोय केलेली असते टेंटमध्ये. आम्ही कोकुटनरला आले. जगदंबा आता ठीक आहे, माझ्या भक्ताला पत्नी संपत्त द्या, चांगलं ठेवून मस्त राळाला. शुभप्रभात मित्रांनो. जत्रेचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज घोडा नैवेद्य आहे आणि घोडा नैवेद्याची बघा तयारी पण सुरू झालेली आहे आणि आज अख्खा दिवस मजेत जाणार आहे. छबीने बघणार आहोत आपण, बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत. बाजारात आलो आपण आणि आता जे परडीसाठी लागणारं साहित्य सगळं आपण घेणार आहे. भाज्या घेणार आहोत, नारळ, हळद, कुंकू, या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ही मस्ती चालू आहे. बाजार आणायला लावते सारखी, बाजार आणायला लावते. जेडून घ्या ना, मध्ये जेडून घे संजय बाबा, जेडून घे. 8 से 14 अभी 13 फोटो निकाला, 13 फोटो डालेगा, 13 महंगा बेचता है. भाजी सजवून ठेवली आहे बघा पुरं. एक इसमें फिर आता है इसमें नारळवाले इकडे सगळे. पंधरा लावा आणि 20 दिलेला म्हणा. घोडा नैवेद्यासाठी पुरणपोळी हे सर्व तयार झालेले आहेत आणि आता आपण परडीचं सामान घ्यायसाठी आलो होतो, तेही आपलं सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आपण परत जात आहोत आणि जे घोडा नैवेद्य आणि ते सगळं देवीला आपण अर्पण करणार आहोत. त्यासाठी एक छोटीशी आरती होणार आहे आणि 5 सवासण्यांचं जेवण होईल. त्यानंतर आपली घोडा नैवेद्य संपन्न होईल आणि सगळं झाल्यानंतर सगळे नैवेद्य घेऊन आपण नारळ फोडण्यासाठी आपण परत मंदिराच्या इकडे येणार. बसलाय पाटावर, रेणुका बसलाय गादीवर, नारळ फोडताय अंतर पार, नारळ फोडताय अंतर पार. घोडा नैवेद्याचा आपल्या इकडे बघा जल्लोष चालू आहे आणि सगळी मांडणी झाली आहे पूर्ण आणि बघा किती गर्दी झालेली आहे. हे निवडून अरे थांबा रे, एक मिनिट.
सगळं जमा करून संध्याकाळी जाळतात. चोरापासून सावध राहा. चोरापासून सावध राहा. लहान मुलांकडे सांभाळून घ्या. आपले पैसे पाकिट मोबाईल दागिने सांभाळून घ्या. ಅಶೋಕ್ ಕೋಳಿ ನೀವು ಎಲ್ಲಿದ್ದರೂ ಬೇಗನೆ ದೇವಸ್ಥಾನ जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांचं हे घर आहे आणि हे मंदिरासारखंच स्वरूप म्हणून मानलं जातं. इथे मुख्य जी पालखी आहे ही पालखी आणि हे 2 छबिने हे इथेच ठेवलेले असतात आणि ह्याची सगळेच पूजा करतात, पाया पडतात. कारण दुसऱ्या दिवशी आपली आता जी पालखी येणार आहे हीच पालखी आपल्याला बघायला मिळते आणि ह्याचेच दर्शन मिळते. हे 2 छबिने त्यांच्या आपण पाया पडून पालखीचंही दर्शन घेतोय आपण. आणि पुजारी जे आहेत ते आतल्या खोलीत असतात, त्यांचं पण आपण दर्शन घेणार आहोत. पण सर्वात जास्त मान त्यांना आहे कारण ते देवीच्या जास्त जवळ आहेत ना, म्हणून. चला तर आपण पुजाऱ्यांचंही दर्शन घेऊया. आतल्या खोलीत ते आहेत, त्यांच्या पाया पडूया. म्हणजे देवीच्या पाया पडल्यासारखं आपल्याला स्वरूप मिळतं. हे मुख्य पुजारी आहेत, त्यांचे चरण स्पर्श करूया, आपल्याही सौभाग्य मिळेल.
हां यूट्यूब चॅनल कुठला मुंबई नाही मास्तर ahora ಸರ್ ಅಪ್ರದು ಇವರು ಮಹೇಶ್ ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಮಹೇಶ್ ಮಾಮ ಮುಂಬೈಗೆ ಇರ್ತಾರೆ ನೋಡಿ जरा बाजू सर ಬರ್ರಿ ಬಾಬಾ ಅಕ್ಕನ ಕೂಡ ಬಂದ್ರಂದ್ರಮ್ಮ हाँ बस ये एड्रेस है ना स्वामी ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕೊಡೋದು स्वामी समर्थ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗುಡಿ जाऊ शकतच नाही ना तेच ना तिचे दोन्ही दोर कापलेले आहेत दोर कापलेले आहेत आता काय प्रॉब्लेम तसंच आमचं पण हे इकडे घेतले मग अशी घेतलेलं हा या मावशीकडनं घेतले ओ मावशी काय 60 रुपयाचे 50 रुपये घेता तुम्ही इथेच ते नारळवाला आहे ना काय पण घ्या ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ गवार कशी गवार आपले सगळे नारळ खोडून झालेले आहेत आणि आता शेवटी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक नारळ आपण वाढवणार आणि आपले मग गोडा नैवेद्याचा संकल्प पूर्ण होतो आणि मग आपण आता जाणार आणि मग आपण जेवायला बसणार. आपली आरती झाली, आपलं गोडा नैवेद्य संपन्न झालेलं आहे. हे देवीला आपण सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत. सुखरूप सगळं होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं आपण मागणं मागितलेलं आहे. हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर कोकटनरचं आणि आपण आता परतीला जाणार. तुझं वय किती रे बाळा? नाही 18 पण नाही, 15. बघा पापड विकतोय 15 वर्षाचा पोरगा. मेहनत करायला पाहिजे. धन्यवाद मित्रा. बघ ताट मोकळं नाही ते बघ.
बोला. आमचं नाव शीतल कांबळे. आम्ही जत्रेमध्ये स्टॉल लावतो चप्पलचा. आमचं बऱ्यापैकी गिऱ्हाईक पण होतं. आम्ही दरवर्षी लावतो. या स्वतः बनवतो तुम्ही चप्पल? स्वतः घरी बनवतो. कारखाना आहे आमच्या घरी. किती किती वर्षापासून करता? तर 3 वर्ष झाली चालू. पूर्ण गाव इस्लामपूर. आयडी काय ब्लॉगचा? रमेश माने ब्लॉग. मित्रांनो बघा, मराठमोळे आपला परंपरेप्रमाणे चालत आलेला जो चप्पलचा स्टॉल आहे, हे स्वतः घरच्या घरी चप्पल बनवतात. आणि बघा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या चप्पल बनवलेल्या आहेत. तर कृपया यांच्याकडनं चप्पल येऊन घेऊन जा, म्हणजे आपल्या माणसांना थोडा सपोर्ट मिळेल. त्यांनी त्यांचा नंबर पण दिलेला आहे, मी तुम्हाला नंबर पण पाठवतो त्यांचा. मेड टू ऑर्डर पण तुम्हाला जशी हवी तशी चप्पल मिळेल. बघा माझीच गाडी आहे ही, आणि तुम्ही पण बसला इकडे शांत व्यवस्थित, चांगलं वाटलं. नाव शुभम सुरेश काटे. हा जाधवमा आहे कोकुटनरमधला. हे आमच्या आजीचं गाव आहे. इथे आम्ही यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय, राहायची सोय केलेली असते टेंटमध्ये. इथे आपण जागेवरती पैसे घेतो. आपल्याकडे एक 14 रूम इथं अवेलेबल आहेत. त्यात वॉशरूमची सोय केलेली आहे, पलीकडे गरम पाण्याची सोय केलेली आहे, आणि इकडं मागं पिण्याच्या पाण्यासाठी 2 टँक बनवलेले आहेत वापरायसाठी वगैरे, भांडी वगैरे धुवायसाठी. अशा आपल्या इकडे सगळी व्यवस्थित सोय केली जाते. आणि माझा मोबाईल नंबर आहे 83 810 46 810. जर आपण इकडे कधी आलात तर भेट द्या. आपली इथे गाडी उभी आहे, आपल्याला पार्किंगची सोय त्यांनी चांगली दिलेली आहे. हे सगळं दाखवतो. हे बघा, ही सर्व जागा ही यांचीच आहे. पार्किंगची सोय आहे, राहण्याची पण सोय आहे. आपल्या याने आपण तंबू बांधू शकतो इथे. उत्तम राहण्याची सोय, सगळं जेवण इथे बनतं. सगळं काही कुठे जायची गरज नाही लागत. आता गरम पाणी कुठे बनतं, आंघोळीची सोय कुठे आहे तेही मी तुम्हाला दाखवतोय. तिकडेच घेऊन चाललो आहोत तुम्हाला. हे बघा, इथे सगळी पाण्याची सोय होते उत्तम. दोघांना बोलतो बादलीनं पाणी काढतो. इथे लेडीजसाठी आहे आणि इथे जेंट्ससाठी आहे, म्हणजे दोघांना पण वेगवेगळ्या पद्धत दिलेल्या आहेत. हे बघा, आणि मोठा परिसर आहे इथे. आगीत गरम, हे बघा अजून पण म्हणजे दिसत असेल की नाही माहीत नाही, पण इथे गरम पाणी, याच्यात गरम पाणी, इथे हौद आहे. हे बघा, याच्यातून वाफ चालली आहे, म्हणजे अजून पण पाणी गरम होत आहे. असं एकदम उत्तम अशी सोय आहे, म्हणजे गैरसोय होत नाही. जत्रेत आपण आलो की आपण विचार करतो की आपली गैरसोय होईल, राहणार कुठे आपण, म्हणजे जेवण कुठे बनवणार, अंघोळ कुठे करणार. पण इकडे आल्यानंतर ना सगळ्या सोयी आपल्या पूर्ण होतात. तर तुम्ही पण नक्की या इकडे. थोडे पैसे जातात पण आपले हाल होत नाही. हे बघा, इथे वॉशरूमची सोय केलेली आहे, इकडे पाण्याची सोय केलेली आहे. हे बघा, हौद आहे इथे, त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर आपल्याला काही त्रास होत नाही.